संगीत मराठी. ऐन लग्नसराईमध्ये ललित प्रभाकर व मृण्मयी गोडबोले आपल्याच भेटीसाठी ची व चिव चौकाच्या माध्यमातून येत आहेत. नमस्कार ललित. नमस्कार मृण्मयी. पहिल्यांदा तर कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर युअर फिल्म. थँक्यू. काय सांगाल, कसा होता ओव्हरऑल एक्सपिरियन्स? लग्न या विषयावरची ही फिल्म आहे आणि आजच्या काळात आपण जसे ह्या काळातले तरुणी लोक आहोत, मंडळी जी आहेत, तर अरेंज्ड मॅरेज ह्या कन्सेप्टविषयी आपल्याला आता नेमकं काय वाटतं, किंवा ह्या काळात इन दिस वर्ल्ड ऑफ टेक्नॉलॉजी आणि मोबाईल फोन्स आणि कम्प्युटर्स वगैरे वगैरे, या ह्याच्यात अरेंज्ड मॅरेजची व्याख्या थोडी बदलते का, बदलू शकेल का, आपल्या काय अपेक्षा आहेत, ह्या सगळ्यावरती एक ह्युमरस लुक ॲट ऑल दीज थिंग्स असा सिनेमाचा साधारण विषय आहे. हो, साधारण तेच लग्न या विषयाला धरून ही फिल्म आहे. पण त्याच्यात आम्ही एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपल्याकडे एक लग्न ज्या पद्धतीने होत आलेले आहेत त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करू शकतोय का, आपण अपडेट होण्याची गरज आहे का, हे सगळं एक वेगळ्या गमतीशीर आणि विक्षिप्त पद्धतीने मांडलेलं आहे, कारण कॅरेक्टर सगळे विक्षिप्त आहेत. ललित, तू आधी आम्हाला छोट्या पडद्यावर दिसलाय. तू रंगवलेल्या आदित्यने तर उभ्या महाराष्ट्राच्या मनात घर केलं होतं, स्पेशली मुलींच्या व बायकांच्या. पण त्यानंतर ललित कुठे गायब झाला होता व आता डायरेक्ट फिल्ममध्ये. तर काय सांगशील, ही फिल्म तुझ्यापर्यंत कशी पोहोचली? नाही, हे खरं आहे की खरंच रेशीम गाठीतलं कॅरेक्टर जे होतं माझं आदित्यचं, ते लोकांनी फारच चांगल्या पद्धतीने ॲक्सेप्ट केलं किंवा त्याला फारच चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि त्याबद्दल मी जितके आभार मानेन लोकांचे तेवढे कमी आहेत. पण त्यानंतर जसं एक नवीन काम घ्यायचं तर परत माझ्यासमोर तेच चॅलेंज होतं की आता वेगळं काय करायचं आहे किंवा वेगळी भूमिका मला आता करायची आहे. तर मग त्यासाठी ते थांबणं आलं, त्यामुळे मला थांबावं लागलं. म्हणून हा मध्ये एक एवढा मोठा गॅप गेला. आणि त्यानंतर मधुगंधा आणि परेश यांनी फिल्म लिहिल्यानंतर मला फोन केला होता की असं आम्ही एक चित्रपट लिहिला आहे आणि आमच्या मते तू या भूमिकेला जाऊ शकतोस, तर तुला आवडेल का करायला. आणि आमची ती प्रोसेस सुरू झाली. अर्थातच नाही म्हणण्याचा काही प्रश्नच येत नव्हता, कारण परेश मुकाशी यांच्यासारखा एक हुशार दिग्दर्शक आणि मधुगंधा यांनी लिहिलेलं स्क्रिप्ट, त्यामुळे खूपच मजा आली हे करताना. आणि जसं माझं आदित्यचं कॅरेक्टर लोकांना आवडलं तसंच सत्यप्रकाश हे सुद्धा कॅरेक्टर लोकांना नक्कीच आवडेल, कारण माझी पहिलीच फिल्म होती त्याच्यामुळे माझ्या मनात ती हुरहुर होतीच, किंवा आता पहिल्यांदाच करायचं आहे, पहिलेच काम करायचं आहे, तर ते कॅरेक्टर एक वेगळं असणं, लोकांना आवडेल असं असणं, असं काहीतरी डोक्यात होतंच. आणि तसं सगळं ह्या चित्रपटात थ्रू झालंय बहुतेक, असं मला तरी वाटतंय. काय सांगशील तुझ्या कॅरेक्टरबद्दल? सत्यप्रकाश हा एक सोलार सायंटिस्ट आहे, तर उद्योजक आहे, सोलारच्या वस्तू बनवतो, सोलार पॅनल्स बनवतो. पण त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो एक टोकाचा पर्यावरणवादी आहे, खूपच टोकाचा, की स्वच्छता आणि पाणी वाचवणं याबद्दल तो खूपच जागरूक आहे. आणि तो एवढा त्याबद्दल सतत लक्ष देऊन हे करतोय की लोकांना तो विक्षिप्त वाटतोय. खरं तर त्याच्यात विक्षिप्त असण्यासारखं असं काही नाही आहे, की तो सायकलने जातो ऑफिसवर कारण इंधन वाचावं म्हणून. तो ताटात जेवत नाही, तो भांड्यांमध्येच जेवतो, कारण मग भांडी कमी होतात धुण्यासाठीची, त्याच्यामुळे पाणी वाचतं. तर अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या चित्रपटात तुम्हाला आणखीन बघायला मिळतील. तर असं एक एकदम टोकाचं विक्षिप्त कॅरेक्टर आहे. मग ललित, रिअल लाईफमध्ये आदित्यसारखा आहे की सत्यप्रकाश सारखा? आदित्यसारखा पण नाही आहे आणि सत्यप्रकाश सारखा पण नाही आहे. तो अगदीच वेगळा आहे. पण त्यातल्या काही गोष्टी आहेत ज्या अगदीच भूमिकेतून येतात, म्हणजे स्वतःच्या पर्सनल लाईफमधून भूमिकेमध्ये येतातच. तर मी म्हणेन की ललितमधल्या काही गोष्टी सत्यप्रकाशमध्ये अशा आहेत की तेच स्वच्छता किंवा पाणी वाचवणं, प्रदूषण न होणं, पर्यावरणाची काळजी घेणं. अगदी एवढं टोकाचं नाही आहे अर्थातच, पण अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या माझ्यातून त्या कॅरेक्टरमध्ये सेम आहेत, किंवा आदित्यमधला पण काही गोष्टी असतील त्याही सेम आहेत, पण अगदीच सगळ्या नाहीत. कमिंग टू यू मृण्मयी, तुला आधी आम्ही मोठ्या पडद्यावर पाहिलंय, राजवाडे अँड सन्समध्ये ती होती, पण ही भूमिका जरा वेगळ्या धाटणीची आहे. तर काय सांगशील, कसा होता तुझा प्रवास या फिल्मपर्यंत पोहोचण्याचा?
मला असं वाटतं की मी काही बाबतीत खूप फॉर्च्युनेट आहे की राजवाडे आणि सारखी जी फिल्म होती त्या फिल्मचं जे म्हणणं होतं किंवा जे मांडण्याचा प्रयत्न होता त्यात मला मृण्मयी म्हणून खूप विश्वास होता. आणि तसंच चिव चिचौकामधनं जे म्हणायचं आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. चित्रपट मुळात विनोदी असला तरीही त्यात ऐकणाऱ्याला खूप आहेत त्यात गोष्टी. तर मला खूप फॉर्च्युनेट वाटते की ह्या फिल्ममध्ये सुद्धा फिल्मचं जे म्हणणं आहे ते मला मृण्मयी म्हणून सुद्धा खूप स्ट्रॉंगली वाटतं. तर आणि परेश मोकाशीसारखा दिग्दर्शक आणि मधुगंधासारखी लेखिका, हे कॉम्बिनेशनसुद्धा इज लाईक अ ड्रीम कम ट्रू. तर ॲक्च्युली असं झालं की माझं जे कॅरेक्टर आहे सावित्री, तिच्याविषयी मी सांगते म्हणजे पुढची गोष्ट जास्त इंटरेस्टिंग वाटते. की सावित्री ही एक प्राणीप्रेमी आहे. ती प्राण्यांची डॉक्टरही आहे, वेट आहे. ती एक रेस्क्यू सेंटर चालवते. म्हणजे असं नाही की नॉर्मल पेट क्लिनिक असतं तसं नाही. ज्या काही प्राण्यांना सोडून देतात, काही स्ट्रे डॉग्स असतात, काही सापांना पण कधी कधी कुठेतरी अचानक ते घरात वगैरे आले तर त्यांना रेस्क्यू करण्यासाठी जे सेंटर्स असतात प्राण्यांचे, तसं एक सेंटर तिचं आहे. आणि हे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे, त्यामुळे ती हे पैशांसाठी नाही करत आहे. ही फक्त प्राण्यांच्या प्रेमापोटी हे सगळं काम करते आहे. अशी ही मुलगी आहे आणि अतिशय पॅशनेट आहे प्राण्यांच्या बाबतीत, तिच्या कामाबाबतीत. ॲट द सेम टाईम अतिशय विक्षिप्त आहे. आणि मला सावीमधली सगळ्यात आवडणारी गोष्ट खरं तर ही आहे की ती इतकी खरी आहे, त्यामुळे ती क्लमझी आहे, ती गोष्टी पाडत असते, तिचा फोन फुटका असतो, ती वेंदळी आहे, ती काहीही हातातलं खाली पाडते, तिला कळतही नाही. तर त्यामुळे ते कॅरेक्टर खूप खरं होतं. असं एक फार इंटरेस्टिंग आणि विक्षिप्त कॅरेक्टर सावित्रीचं आहे. आणि म्हणजे हा सिनेमा मिळण्यासाठी पण प्राणीच इन्स्ट्रुमेंटल होते. कारण मी स्वतः माझं प्राण्यांवर खूप प्रेम आहे आणि माझ्याकडे एक छोटा डॉगही आहे शर्लॉक नावाचा. आणि परेश मधुगंधाकडे पण 2 जण आहेत, टप्पू आणि चिमू नावाचे 2 खूप गोड डॉग्स आहेत. तर खरं तर आमचं बोलणं त्याच्यावरनंच सुरू झालं की हा असं करतो आणि हा सध्या या फेजमध्ये आणि हा घरात हे फोडतो ते फोडतो वगैरे वगैरे. आणि मग मला परेशचा असा मेसेज आला की म्हणजे प्राण्यांबरोबर तू कम्फर्टेबल आहेस ना, ओके आहेस ना. तिकडे मला कुठेतरी हिंट आली की कदाचित हे कामासंदर्भातही असू शकेल. आणि मला वाटतं सावित्रीचं काम करण्यासाठी फर्स्ट अँड फॉरमोस्ट प्राण्यांवरचं प्रेम आणि प्राण्यांविषयी भीती न वाटणं हे 2 महत्त्वाचे गुण त्या व्यक्तीमध्ये असणं गरजेचे होते. तर त्यामुळे त्या प्राण्यांच्या थ्रूच हे कॅरेक्टर मला मिळालं. मग मृण्मयी खऱ्या आयुष्यात कशी आहे? काही प्रमाणात सावित्रीसारखी आहे, क्लमझी आहे, वेंदळी आहे, पण ॲट द सेम टाईम पॅशनेट आहे, खरी आहे, आय वुड लाईक टू बिलीव्ह. आणि हो, हेडस्ट्रॉंग आहे, थोडी आडमोठी आहे, थोडी हट्टी आहे. एकमेकांबरोबरच्या केमिस्ट्रीबद्दल काय सांगाल? कसा होता सेटवरचा माहोल? आम्हाला एक खूप चांगला आईस ब्रेकर अगदी सुरुवातीलाच मिळाला. कारण चित्रपटात आम्ही दोघंही कुंगफू पण करतो. तर ललितला काही प्रमाणात आधीपासून कुंगफू येत होतं, पण मी पहिल्यांदाच शिकत होते. आणि त्यामुळे आम्ही रोज सकाळी 6 वाजता उठून भेटायचो. आणि एका अतिशय स्ट्रिक्ट श्रीकांत सर नावाचे आमचे खूप स्ट्रिक्ट कुंगफूचे सर होते, ज्यांनी आम्हाला कुंगफूचं ट्रेनिंग दिलं. त्यामुळे तिथे जे काही काय इनहिबिशन्स म्हणा किंवा आईस ब्रेकर्स वगैरे ते सगळं तिकडेच पहिल्या दिवशीच खलास झालं. कारण जेव्हा आम्हाला काही जमायचं नाही तेव्हा मग कसले इनहिबिशन्स आणि कसले इगोज वगैरे असं काहीच नव्हतं. जे काही होतं ते सगळं कुंगफू निवडवून लावलं. आणि रिहर्सल्स झाल्या, त्याच्यानंतर वाचनं व्हायचीत. कारण परेशने आमचं वाचन वगैरे घेतलं. तर काही दिवस आम्ही सुरुवातीला भेटून त्याच्या घरी मग ते कुंफूचं रिहर्सल संपली की तेव्हाच आम्ही मग वाचन वगैरे करायचो. आणि आम्ही दोघंही खरं तर ना नाटकातून आलेलो आहोत, म्हणजे नाटकाचं बॅकग्राऊंड आहे, त्याच्यामुळे ते एक वेगळं ट्युनिंग जमलं. त्यामुळे भांडणं वगैरे तर संबंधच नव्हता, पण स्वतःतला आमच्या दोघांमधले असलेला विक्षिप्तपणा उलट आमच्या कामी आला. त्याच्यामुळे आमचं एक वेगळंच ट्युनिंग झालं आणि काम करतानाही मजा आली. आणि आम्ही सिनेमात आणि सीन्समध्ये इतके भांडतोय की त्यानंतर आम्हाला काही गरजच नाहीये इतर वेळी भांडायची. फिल्ममध्ये लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल भाष्य केलं आहे, जे आपल्या सोसायटीमध्ये ॲक्सेप्ट केलं जात नाही. तर त्याबद्दल तुमचं मत काय आहे? मला असं वाटतंय की आत्ताच्या काळात आणि आत्ता आपण जशी माणसं आहोत
जी लग्न करू पाहतायत त्यांच्यासाठी लिव्ह इन इज ॲन अमेझिंग पॉसिबिलिटी टू ट्राय आउट. कारण त्यांनी खरंच तुम्हाला एक रियालिटी चेक मिळतो. कारण डेटिंग हे एका पॉईंटपर्यंतच तुम्हाला त्याचा अर्थ किंवा एकमेकांबद्दल गोष्टी कळू शकतात. तुम्ही एकत्र राहायला लागलात की तुम्हाला खूप खरं तर छोटी छोटी कारणं लागतात भांडायला किंवा न पटायला. तर ते मला वाटतं लिव्ह इनच्या माध्यमातून आपण खरंच नीट पडताळू शकतो आणि मग लग्न करायचं की नाही हा निर्णय घेऊ शकतो. करेक्ट आहे. कारण कसं होतं की इतर वेळेस आपण जेव्हा प्रेमात वगैरे असलेली जोडपी बघतो तेव्हा त्यांना सतत एकत्र एकमेकांबरोबर राहायचं नसतं. थोडासाच वेळ असतो जो एकमेकांबरोबर घालवायचा असतो. पण जेव्हा एकत्र राहण्याची वेळ येते तेव्हा नेमकं काय होतं तर ते पडताळून बघायचं असेल तर लिव्ह इनमध्ये राहिल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. आणि आमच्या फिल्ममध्ये तर आणखीन पुढचं पाऊल असं आहे की लिव्ह इनमध्ये तर राहायचंच आहे पण कुटुंबाबरोबर राहायचं आहे. तर कुटुंबाबरोबर राहणं हे एक वेगळं टास्क आहे. अजून एक अनदर बॉल गेम. हो, कारण तुम्हाला दोघांनाच नाही राहायचंय तर त्या कुटुंबाबरोबर बाकीच्या लोकांबरोबर राहायचंय. त्यांच्या सगळ्या आवडी निवडी त्यांच्या सवयी या सगळ्या जाणून घ्यायच्यात आणि त्याच्याबरोबर ऍडजस्ट करायचंय. त्याच्याबरोबर आणखी काही अटी पण आहेत त्या फिल्ममध्ये तुम्हाला कळतील. फिल्ममध्ये सायंटिफिक शब्दाचा जास्त वापर झाला आहे तर त्याबद्दल काय सांगाल? प्रयोग आहे कारण हा आम्ही जो मुद्दा मांडतोय फिल्ममधून किंवा जे काही होतंय ते एक प्रयोग आहेत आणि तो सायंटिफिक आहे. ह्याचं सोल्युशन काय आहे हे अजून आपल्याला माहित नाहीये. पण त्यामुळे एक्सपेरिमेंट तर करून पाहायला पाहिजे जसं ह्याचं वाक्यच आहे. त्यामुळे त्या प्रकारचा हा एक सायंटिफिक प्रयोग आहे. लिव्ह इन बद्दल तर फिल्ममध्ये भाष्य केलेलंच आहे तर तुमच्याबद्दल काय सांगाल? कधी तुम्ही स्वतः राहिलाय लिव्ह इनमध्ये किंवा राहायची इच्छा आहे? अ लिटल लेट फॉर मी कारण माझं लग्न झालंय आणि लिव्ह इनची गरज पडली नाही. थँकफुली सो फार सो गुड. त्यामुळे मी डिस्क्वालिफाय होते यातनं. तूच मला आवडेल लिव्ह इनमध्ये राहायला पण आत्ता सध्या तरी मी त्या याच्यात नाहीये की आत्ता सध्या तरी मला गरज नाहीये किंवा मी विचार नाही करते त्या गोष्टींचा. चित्रपटाच्या गाण्यांबद्दल काय सांगाल? 2 गाणी आहेत आणि दोन्ही गाणी खूप वेगळी एकमेकांपासून आणि खूपच धमाल आहेत. म्हणजे खूप चांगली झाली आहेत. म्हणजे असं म्हणून परेशनेच लिहिलेली आहेत. परेश मोकाशी यांनीच लिहिलेली दोन्ही गाणी. त्यातलं टायटल सॉन्ग जे आहे चिवची चौका याची आणखी एक वेगळीच गंमत आहे. ते अकापेला या फॉर्ममध्ये रेकॉर्ड झालेलं आहे. म्हणजे त्याचं एकही इन्स्ट्रुमेंट एकही वाद्य वाजवलं गेलेलं नाही आहे. जे काही म्युझिक तयार झालेलं आहे किंवा जे काही सिम्फनी तयार झालेली ती सगळी लोकांकडून आवाज म्हणजे तोंडाने आवाज काढून किंवा शरीराचा वगैरे त्या आवाजातूनच तयार केलेलं गाणं आहे. ते मराठीत बहुतेक हा खूपच रेअर एक गोष्ट आहे. आणि स्वानंद किरकिरे यांनी ते गायले आणि नरेंद्र भिडे यांनी खूप सुंदर ते सगळं एकत्र अरेंज केलंय. आणि म्हणजे इनफॅक्ट मी सजेस्ट करेन की तुम्ही ते गाणं जितक्यांदा ऐकाल तितक्यांदा तुम्हाला मजा वाटेल की हे बेसचे आवाज किंवा जे बीट्स असतात हे सगळे ॲक्च्युली लोकांनी तोंडाने काढलेले आवाज आहेत. आणि आम्ही त्याच्या रेकॉर्डिंगलाही गेलो होतो आणि खरंच आम्ही प्रयत्न केला होता आम्हाला क्लिअरली नाही ते जमलं. बुम 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 वगैरे नाही सगळं आम्ही खूप वाईट केलं. पण त्यासाठी ते येत असलेली काही मंडळी तिकडे एक अतिशय टॅलेंटेड बंच ऑफ पीपल तिकडे होतं आणि त्यांनी खूप सुंदर वेगवेगळे आवाज काढले. तर ते गाणं तुम्हाला नक्कीच आवडेल. ते एक असं बसेल तुमच्या डोक्यात. आणि दुसरं जे गाणं आहे तेही खूप म्हणजे टायटल सॉन्गपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. रोमॅन्टिक असं एक गाणं आहे. परेश मोकाशी यांच्या चित्रपटात प्रेमगीत यांनी लिहिलेलं यांनी दिग्दर्शित केलेलं असं एक रोमॅन्टिक गाणं आणि त्यांनी गायलेलं म्हणजे खऱ्या म्हणजे फिल्ममध्ये नाही पण आम्ही शूट करत असताना तिथे काहीच सोय नव्हती आणि आम्ही अशा गर्दीच्या ठिकाणी वगैरे शूट केलंय. तर तिथे मोबाईलवरही लावू शकत नव्हता. ऐकू येत नव्हतं. त्याच्यामुळे परेशच ते मन हे ओके ऍक्शन करून तो ते असं गायचं. मस्त आहे. त्याच्यामुळे आम्ही परेशच्या आवाजावरच शूट केलंय खरं तर. हो. पण ते खूप सुंदर गाणं आहे आणि जशी रोमॅन्टिक गाणी असावी तसं इट ग्रोज ऑन यू. म्हणजे तुम्ही ते एकदा ऐकलं की मग ते तुम्ही दिवसभर गात राहाल. मग तुम्ही दुसऱ्यांदा ऐकलं की मग ते कदाचित तुमच्या स्वप्नात यायला लागेल. मग तुम्ही ते तिसऱ्यांदा ऐकलं की मग तुम्हाला कोणीतरी खूप इंटरेस्टिंग दिसलं तर ते मनात वाजेल. असं इट ग्रोज ऑन यू. फार सुंदर गाणं आहे. फिल्ममध्ये इतके सारे कलाकार आहेत. भारत सर आहेत, सुप्रिया मॅम आहेत. तर त्याबद्दल काय सांगाल? कसा होता सेटवरचा धमाल माहोल? असं आहे की ही सगळी पात्र लिहिलेलीच विक्षिप्त आहेत.
त्यामुळे सगळे वेडेच आहेत. इट वुड बी सेफ टू से दॅट सगळे त्यात वेडेच आहेत. त्यामुळे आम्हाला काही वेगळी गंमत जम्मत काही करावीच लागायची नाही. ते सीन्स, ते सिच्युएशन्स ह्या सगळ्या इतक्या युनिक आणि बिझार होत्या की आम्ही त्याच इतक्या एन्जॉय करायचो. आणि परेश ज्या प्रकारे कामच एनजॉय केलं जास्त, त्याच्याच गमती जमती खूप झाल्या कामातल्याच. आणि परेश जसे सीन्स डिझाईन करायचा ते इतके ऑर्गॅनिक असायचे की आम्हाला असं वाटायचंच नाही की बरं इकडे कॅमेरा आहे, आपल्याला हे लक्षात ठेवायचं आणि हा लाईट घ्यायचा आहे वगैरे, असं काहीच नव्हतं. अतिशय नॅचरल फ्लोचे सगळे सीन्स तो त्याप्रमाणे डिझाईन करायचा. त्यामुळे आम्ही टेकवर टेक एन्जॉयच करायचो. आणि एवढे सिनियर आर्टिस्ट असूनही त्यांनी कधीच असं जाणवू दिलं नाही आम्हाला की आम्ही सिनियर आहोत. ज्योती मावशीपर्यंत सगळेजण हो, खूप अमेझिंग सगळ्यांनी कोणीच असं कधी जाणवून नाही दिलं. एवढ्या सगळ्यांबरोबरच्या सेटवरच्या धमाल मस्तीमुळे कधी ओरडा बसलाय का? तो ओरडतच नाही. परेश ओरडलाय असं बघितलेला माणूस जर शोधून दाखवला तर त्याला माझ्याकडून एक भेटवस्तू. पण परेश त्यामुळे रागवत नाही, तो अतिशय शांत आहे. आणि तो इतकं प्रिसाईज सांगतो, 2 किंवा 3 शब्दांमध्ये तो त्याला काय अपेक्षित आहे हे सांगतो. आणि आम्ही म्हणजे तसे द्वाड जरी असलो तरी आम्ही ॲक्टर्स म्हणून सिन्सिअर आहोत. त्यामुळे इतकी प्रिसाईज जर आपल्याला हे आली आहे, नोट आली आहे, तर वी सॉ टू इट की आम्ही ते फॉलो करून ते हे केलं. त्याला खूप क्लॅरिटी असते, त्याला काय हवं आहे, त्याला काय करायचं आहे. त्याच्यामुळे त्याला जेवढी क्लॅरिटी असल्यावर काही प्रश्नच येत नाहीत. जेव्हा तुमचा दिग्दर्शकच कन्फर्म आहे, त्याला माहिती आहे की त्याला काय हवं आहे, तर आम्ही ते फक्त फॉलो करण्याचा प्रयत्न. आणि असं अनेकदा झालं असू शकेल चुकून आमच्या हातून की आम्ही वाहवत गेलो गमतीच्या मूडमध्ये, पण परेश खूप गोड शब्दात आम्हाला परत लाईनीवर आणून सीनकडे वळव. किंवा काही आम्हाला जमत नसेल तर तो आम्हाला असं प्लॅटर तो एक त्याचं असं एक म्हणणं की त्याच्याकडे सगळं त्यांनी प्लॅटरवरच ऑफर केलेलं आहे. तुला काय हवंय, इमोशन हे घे, तुला काय हवंय, डिलिव्हरी, डायलॉग डिलिव्हरी, ओके हे घे, असं करून दाखवतो वगैरे. असं छान. त्यामुळे आम्हालाही कधी असं जर काही त्याच्याकडून करून घ्यायचं असेल तरी आम्ही, मग तो बिचारा दरवेळेस आम्हाला तो फारच भोळा आहे ऑन प्लॅटर असं करून आम्हाला तो करून दाखवायचा. फिल्ममध्ये तर ची व चिसौका होणारच आहात, तुम्ही एकमेकांचे पती पत्नी होणार आहात. तर इथे एक रॅपिड फायर होईल, त्यामुळे कळेल की सावित्री व सत्या एकमेकांना किती ओळखतात. तिला कुठलाच कलर असं काही हे नाही, कारण काय की ती फारच अशी वेंधळी असल्यामुळे तिला काही सेन्स तिला नाही मुलगी नाहीये. त्यातल्या त्यात जांभळा का हो, मी जांभळा रंग खूप घातलाय सिनेमात. वाईट मनासारखं शुद्ध नाही. हा ब्लॅक ओके ओके हो हो, सत्यप्रकाश रे, ललित नाही, प्रकाश वाईट. प्रकाश वाईट. व्हेज मध्ये काहीही. कॉफी तिला बिन दुधाची आणि बिन साखरेची ब्लॅक कॉफी आवडते. आता व्हेजच विचारा. आता काय करणार, आता खाईल पोळी भाजी वरण भात. सावित्री काही बघत नाही हो. सावित्री काही सिनेमे वगैरे बघत नाही. तिला ती जुनीच गाणी आळंदी वगैरे तीच, त्यामुळे ती काही फार सिनेमे वगैरे. ती वेगळ्या काळातली मुलगी आहे खरं तर सावित्री. सत्या अमिताभ बच्चन असू शकेल कारण अंताक्षरीमध्ये तो म्हणजे एका, हे बोलायचं नाही, ठीक आहे. अमिताभ बच्चन असू शकेल कारण गाण्यांच्या भेंड्या ते खेळतात एकदा सिनेमात, तर तो एक अतिशय सुरीलं असं गाणं माय नेम इज अँथनी गोन्साल्विस असं सुंदर सुरात गाऊन दाखवलंय आपल्याला सत्यप्रकाशने. मला असं वाटतं सगळ्यांनी हा सिनेमा आवर्जून बघावा कारण तो माझ्यावर क्लोज घेऊन टाकायला काढून टाका बाहेर. हां, मला असं वाटतं हा सिनेमा खरंच सगळ्यांनी बघावा कारण की खूप ह्युमरस आहे, विनोदी आहे, पण ॲट द सेम टाइम जर तुम्हाला त्यातनं अजून काही ऍक्शन हे नाही रे, पण आहे ना, म्हणजे ऍक्शन आहे बघ, आहे ते सगळं आहे, गप रे, पण नाही सिरियसली जर असा प्रेक्षक असेल की त्याला काहीतरी त्या सिनेमातनं घरी घेऊन जायचं असेल, एखादा विचार असेल, एखादा म्हणजे कलाकार नव्हे घरी घेऊन जायचं इन्स्पिरेशन असेल, तर मला असं वाटतं द फिल्म हॅज अ लॉट टू ऑफर. त्यामुळे
प्रत्येकासाठी काहीतरी आहे, अगदी लहान मुलांपासून मोठ्यांसाठी, आणि ॲट द सेम टाईम कुटुंबाची गोष्ट आहे. आपण सगळे कुटुंबातच राहतो, त्यामुळे अगदी आपल्या जवळची आणि रिलेटेबल अशी गोष्ट आहे. त्यामुळे नक्की पहा 19 मे पासून तुमच्या घराजवळच्या चित्रपटगृहात. परेशच्या आधीच्या दोन्ही फिल्म तुम्ही पाहिलेल्या आहेत प्रत्येकाने, तर त्यात नक्कीच एक वेगळेपण होतं. तसंच वेगळेपण या चित्रपटातही आहे. माझी पहिली फिल्म आहे, त्यामुळे ते एक वेगळं मी तुम्हाला आव्हान करेन की प्लीज जर तुम्ही आदित्यवर प्रेम केलं असेल तर तोच आदित्य एक वेगळ्या स्वरूपात किंवा वेगळ्या रूपात तुमच्यासमोर येतो आहे, त्यामुळे ही फिल्म बघा. आणि सगळ्यांनीच खूप मेहनत केलेली, म्हणजे एवढीच आमची टीम नाही तर आमचे DOP सुधीर पलसानी आहेत, किंवा आमचे सगळे एडीज म्हणा, किंवा सगळे स्पॉटवाले डिपार्टमेंट्स, प्रत्येक डिपार्टमेंट्सची जी माणसं आहेत, प्रत्येकाने खूप मेहनत घेऊन आणि काहीतरी एक वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे. या पद्धतीचं ह्युमर म्हणा, असा विषय म्हणा लग्नाला घेऊन, असा मराठीत झालेला नाही आहे. सो ते वेगळेपण जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला थिएटरमध्ये जाऊन ही फिल्म बघावीच लागेल. आणि मी एक छोटंसं ॲड करीन की आपण अनेक प्रेमकथा पाहिल्या आहेत ज्यात मुलगा मुलगी भेटतात, प्रेमात पडतात, ब्ला ब्ला ब्ला, हे सगळं त्यांच्यामधलं होत असतं. पण ह्या सिनेमात असं आहे की ह्याला ह्याचं काम आहे, तिला तिचं काम आहे, आणि हे त्यांचं फर्स्ट प्रायोरिटी आणि फॉरेवर पॅशन आहे. त्यामुळे हे प्रेम बीम सगळं त्यानंतर येतं किंवा त्या दृष्टिकोनातनंच येतं. ह्या दोघांचं असणं, बसणं, बोलणं हे सगळं त्यांच्या मूळ काम आणि पॅशनमधनंच येणाऱ्या गोष्टी आहेत. तर त्यामुळे मला असं वाटतं तरुणांना हे खूप रिलेट होईल, कारण आपण खरंच आपलं काम मनापासून करत असतो आणि मग त्या अनुषंगाने आपण इतर गोष्टींचा विचार करतो. तर हे या सिनेमात आपल्याला बघायला मिळेल. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर फिल्म. थँक्यू. मराठी सिनेसृष्टीतील अशाच गमती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे यूट्यूब चॅनल संगीत मराठी. संगीत मराठी.